नमस्कार मित्रांनो, मी ऋग्वेद मी नेहा आणि तुम्ही पाहताय आमचा पहिलाच ब्लॉग. सध्या आम्ही मुंबई एअरपोर्टला आहे आणि इथूनच आमचे लग्नानंतरची पहिली इंटरनॅशनल ट्रिप आम्ही सुरू करणार आहोत. आम्ही प्रत्येक आठवण कॅप्चर करणार आहोत आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे आमच्या नेहा ऋग्वेद ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आता चेक इन करूया आणि पहिले काहीतरी खाऊन घेऊया. खूप भूक लागली. स्मूथ असं इमिग्रेशन करून आम्ही आतमध्ये आलेलो एअरपोर्टच्या आणि आम्हाला आता काय खावं हा प्रश्न पडला. तर सहज असे प्राईस पाहता आमची भूकच मरून गेली. त्यामुळे बघू आता काही मिळतंय का चांगलं खायला. खूप विचार केल्यानंतर आम्ही शेवटी पनीर पिझ्झा आणि KFCचे झिंगर बर्गर घेतलेले आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. आम्ही खूप सुंदर ठिकाणी बसलेलो का खरं तर आम्ही कुठं चाललोय हे अजून रिव्हील नाही केलंय आम्ही, त्यामुळं कळेलच तुम्हाला लवकर तिथे गेलं. आणि जातो आम्ही आता फ्लाईटमध्ये. सो भेटूया फ्लाईटमध्ये. नमस्कार मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आम्ही आलोय आमच्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपला आणि काल आम्ही सांगितलं नव्हतं की आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही आलोय थायलंडला. येस, आम्ही 10 दिवसांच्या ट्रिपला थायलंडला आलेलो आहे. तर काल आम्ही फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरलो. येस, फुकेतपासून आम्ही ही जर्नी स्टार्ट करतोय आणि फुकेतला आम्ही 3 दिवस असणार आहे. तर काल आम्ही फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्टला व्हिडिओ काढू नाही शकलो कारण इमिग्रेशनला एअरपोर्टला व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं. सो तो व्हिडिओ काढणं काही जमलं नाही. पण इमिग्रेशन एकदम स्मूथ झालं, काही प्रॉब्लेम आला नाही, काही अडचण नाही आली कारण इंडियनसाठी सध्या थायलंडला व्हिसा फ्री आहे. पण 1 मे 2025 पासून थायलंडनी TDAC फॉर्म, जो की थायलंड डिजिटल अरायव्हल कार्ड TDAC, हे मॅन्डेटरी केलेलं आहे. कारण इंडियनसाठी व्हिसा फ्री जरी असला तरी TDAC फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला थायलंडला एंट्री मिळणार नाही. आणि तो आधी ऑफलाईन होता, इथं येऊन भरायचा होता मॅन्युअली. पण त्यांनी आता ऑनलाईन डिजिटल केलेलं आहे. सो तुम्ही घर बसल्या तुम्ही फॉर्म भरू शकता आणि इथं येऊन सबमिट करू शकता, दाखवू शकता. त्यामुळं त्याच्यानंतर आम्ही एअरपोर्ट बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर आम्हाला फुकेटला पॅटॉंगला यायचं होतं. तर आमचं पॅटॉंगमध्ये हॉटेल होतं. त्यामुळे आम्ही एअरपोर्टच्या बाहेर बस असते पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची, तिथून आम्ही त्याच्यानी बसने आलेलो. फक्त 100 बात तिकीट होतं त्याचं ईच पर्सन. तर 200 बातमध्ये आम्ही सगळ्यात स्वस्त पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेलो. कारण टॅक्सीने तुम्ही जर आला तर टॅक्सीने 650 ते 800 बात साधारण घेतात. त्यामुळे ते खूप कॉस्टली जातं. त्यामुळं तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनने येऊ शकता. आणि फुकेटमध्ये आज आमचा डे 1 आहे आणि आम्ही चाललोय आता टायगर किंगडममध्ये. सो चला तर. हॅलो गाईज, आम्ही कॅबमध्ये बसलोय आणि टायगर किंगडमला चाललोय. रूमपासून आम्ही कॅब केली आहे टायगर किंगडमला जायला. अबाउट 4.5 किलोमीटर आहे ते आमच्या हॉटेलपासून. आणि आम्ही बोल्ट ॲपमधून बुक केलं आहे. ॲक्च्युली इथे 2 ॲप आहेत, ग्रॅब आणि बोल्ट म्हणून. पण जसं ग्रॅब आपलं की आपल्या इथं जसं ओला आपल्याकडे उबेर ओला उबेर आहे तसं इथे 2 ॲप आहेत.
बट ग्रॅब ॲपमध्ये खूप महाग आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे टॅक्सी. सो बोल्ट ॲप तुम्ही वापरू शकता. आम्हाला डबल रेट पडतात आणि आम्हाला ग्रॅबमध्ये 133 बाटनी पडलं. तेच ग्रॅब ॲपमध्ये आम्हाला 350 बाट दाखवत होतं. खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि इथे टुकटुक पण आहे, जसं आपल्याकडे ऑटोज असतात, बट ते पण खूप एक्सपेन्सिव्ह पडतं. सो टॅक्सी बेटर आहे. सो आम्ही पोचलोय आता टायगर किंगडमला. हे एंट्री गेट आहे. इथं तुम्ही टायगर सोबत फोटो काढू शकता, व्हिडिओ काढू शकता, त्याला हात लावू शकता. सो इथं एंट्री केल्यावर एक पहिलं टायगर सुवेनियर्सचं शॉप आहे. इथं तुम्हाला सुवेनियर घ्यायचं असेल तर घेऊ. काउंटर आहे आणि इथे रेट्स लिहिलेले आहेत. मी दाखवते. जर तुम्हाला फक्त वॉक करायचं असेल टायगर सोबत, आतमध्ये टायगर बघायचे असेल तर 520 बाथ तिकीट आहे. रेट्स लिहिलेले आहेत. जर बिग टायगर बरोबर काढायचं असेल तर 1020 बाथ, मीडियमसोबत 920, स्मॉलसोबत 920. आणि आपण 10 मिनिट्स थांबवू शकतो फोटो व्हिडिओज काय काढायचे असतील तर. आणि फक्त वॉक अराउंड करायचं असेल तर 520 बाथ तिकीट आहे. सो आम्ही तिकीट घेऊन आत आलोय आता. आमच्याकडं वेटिंग टाईम आहे 40 to 45 मिनिट्स. सो आम्ही त्यावेळेत आम्ही वॉक थ्रू करणार आहे. तुम्ही बघू शकता इथं टायगर. आत्तापर्यंत आम्ही झूमध्येच लांबून टायगर पाहिला होता. हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे की आम्ही टायगरला हात लावणार आहे, त्याच्या जवळ जाणार आहे, त्याच्यासोबत फोटो काढणार आहे. खूप भारी एक्सपिरियन्स असणार आहे हा. तुम्ही कधी फुकेटला आला तर जरूर एक्सपिरियन्स करा. थोडं कॉस्टली आहे पण आय थिंक इट्स वर्थ इट. सो आम्ही टायगरच्या केजमध्ये आलेलो आहे आतमध्ये. तुम्ही बघू शकता खरा लायन, खरा टायगर आहे हा. Lady first man. Lady first pa. सो आम्ही आत्ताच टायगरसोबत फोटो काढून बाहेर आलो आहे आणि इथे बसलो आहे. खरंच खूप 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 सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि ट्रस्ट मी अजिबात भीती वाटत नाही. मी तर खूप घाबरट आहे पण अजिबात भीती वाटली नाही. इन्स्ट्रक्टर्स लोक पण खूप चांगले आहेत आणि खूप शांत असतात ते टायगर्स. त्यांना फक्त हार्शली थोडं टच करायचं, अजिबात असं हळूहळू किंवा असं नाही, काही करत नाही. खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर कधी फुकेतला आला तर तुम्ही नक्की 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 ट्राय करा. नक्की एक्सपिरियन्स करा. खूप वर्थ इट आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. थोडं महाग आहे पण परत परत आपण असं टायगर सोबत तर जाणार नाही. कारण खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत आपण झूमध्येच टायगरला पाहिलेलं आहे. असं कधी इतक्या जवळून खेळण्याचा एक्सपिरियन्स, हात लावायचा, टच करायचा, त्याच्यासोबत फोटो काढायचा
हा एक्सपिरियन्स कधी घेतला नव्हता, त्यामुळं खूप छान असं युनिक एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण इथे फुकेतला आलो तर नक्की अनुभवा. थोडे पैसे गेले पण वर्थ इट. तर आम्ही आता ओल्ड फुकेत टाऊनला चाललो आहे टायगर किंगडमवरून, आणि साधारण 11 किलोमीटर आहे अंतर, आणि सेम टॅक्सी बुक केली आहे बोल्ट ॲपवरून, कारण ते चीपेस्ट आहे. 180 बाथ आम्हाला लागत आहेत. तर भेटूया ओल्ड फुकेत टाऊनला. तर ओल्ड फुकेट टाऊनमध्ये आम्ही आलो आहे, आणि इथे एका शॉपमध्ये घुसती आहे मी. खूप मोठं शॉप आहे. क्रॉकरी आणि स्टॅच्यूज जास्त आहेत इथे. बुद्धमूर्ती आहे, ड्रॅगन आहेत, हॅपी मान आहे, आणि आपला गणपती बाप्पासुद्धा आहे. तर ओल्ड टाऊनला फिरल्यानंतर, बरीच शॉपिंग केल्यानंतर आम्ही परत 5 वाजता रूमवर आलो, कारण आम्ही बरंच थकलो होतो. त्यामुळं म्हणलं थोडीशी रेस्ट घ्यावी, आणि त्याच्यानंतर आत्ता रात्रीचे 8 वाजले तिथं. तर आम्ही पुन्हा बाहेर पडलोय. आता आम्ही चाललोय बांगला स्ट्रीटला. त्याआधी आम्हाला जरा भूक लागली आहे. हां, आम्हाला जरा भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही 7-Elevenला आलोय. तसं 7-Eleven आम्हाला काही नवीन नाही आहे, कारण आम्ही जपानला होतो तेव्हा रोजचं आमचं जाणं होतं 7-Elevenला. त्यामुळं इथं येऊन पुन्हा एकदा असं वाटतं की आम्ही जपानलाच आलेलो आहे. तिथे तुम्हाला सगळं काही मिळतं.
सो आम्हाला उद्या फिफी आयलँडला जायचं आहे. तर त्यासाठी आम्ही बुकिंगसाठी पाहत होतो एखादा शॉप वगैरे, कारण इथं भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत बुकिंगसाठी. तर असंच एका लेडीने आम्हाला बोलवलं म्हणजे की तुम्हाला फिफी आयलँडचं स्पेशल डिस्काउंट आहे वगैरे, कारण सध्या टुरिस्ट खूप कमी आहे तिथे आयलँडला, कारण ऑफ सीझन चालू आहे त्यामुळे इथे भरपूर डिस्काउंट वगैरे चालू आहे. त्यामुळे आम्ही गेलो तिथे आणि साधारण आम्हाला 1250 बाटमध्ये फॉर 1 पर्सन 1250 बाटमध्ये आम्हाला ते पॅकेज तिने दिले. आम्ही अजून 2-3 ठिकाणी विचारलं होतं पण एवढं कमी कोणीच सांगितलं नव्हतं. आम्ही 2-3 ठिकाणी चौकशी चांगलं केली. वाटलं. काही जण 1400-1300 बाट म्हणलेले, पण आम्हाला हे चांगलं वाटलं त्यामुळे आम्ही बुक करून टाकलं आहे. 2500 मध्ये आमचं दोघांचं बुकिंग झालं. 4 आणि आयलँड, त्यामध्ये 8 4 spot. आयलँड आणि 7 पॉईंट स्टॉप 4 आयलँडमध्ये आणि 3 ठिकाणी स्नॉर्कलिंग 2. हे असं इन्क्लूड आहे. त्यामध्ये 45 मिनिट्स स्नॉर्कलिंगसाठी आहे आणि बाय स्पीड बोटने आम्ही तिथे जाणार. आणि अजून सकाळी 8 वाजता उद्या ते आम्हाला हॉटेलपासून पिकअप करतील. त्यांची मिनी व्हॅन आहे आणि पिकअप केल्यानंतर आम्हाला ते रसाडा पियर म्हणून आहे, कारण तिथं घेऊन जातील. मग तिथून आम्ही स्पीड बोटने आयलँडला जाणार. त्यांचं पिकअप आणि ड्रॉप ही फॅसिलिटी आहे. सो ठीक आहे, चांगलं पडलं आहे एकूण. बघू आता उद्या फिफी आयलँड टूर. खूप बॅकग्राऊंड नॉईज आहे, पण आम्ही इथे पॅटॉंग बीचच्या एंट्रन्सला आलेलो आहे आणि इथूनच बांगला रोड सुरू होतो. आलोय आता अमृतसर इंडियन रेस्टॉरंटला, की जे इथेच बांगला स्ट्रीटला आहे. आम्ही पनीर कढाई आणि 2 नान मागवले. सो बघू आता टेस्ट कशी आहे. तर आज आहे आमचा डे 2 आणि नाईट लाईफ तर तुम्हाला दाखवलीच आहे आम्ही, पण फुकेट मेनली फेमस आहे इथल्या फिफी आयलँडसाठी. तर आज आम्ही फिफी आयलँड टूर करणार आहे. सो इथे सकाळी 8 वाजता आम्हाला व्हॅन न्यायला आली आमच्या हॉटेलवर आणि आम्ही इथं रसाडा पियर म्हणून पोर्ट आहे तर इथं आलेलो आहे आम्ही. मग इथून आम्ही आता थोडा नाश्ता वगैरे करून इन्स्ट्रक्शन घेऊन आम्ही इथून स्पीड बोटने माया बे आयलँडला जाणार आहे. साधारणपणे 45 ते 1 तास 45 मिनिट ते 1 तास लागतो तिथे जायला. आणि दिवसभरात आम्ही 6 ते 7 पॉईंट कव्हर करणार आहे. मंकी बीच झालं, फिफी आयलँड झालं, माया बे झालं, त्यानंतर व्हायकिंग केव्ह झालं, असं बरेच स्पॉट कव्हर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक चांगले सिनरीज सगळं तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही आता इथं नाश्त्यासाठी आलोय. इथं जॅम ब्रेड आहे, बटर ब्रेड आहे, त्याच्यानंतर बिस्किट्स आहे, फ्रूट आहे, क्रीम
कॉफी आहे, तिकडे ज्यूस आहे, भरपूर ऑप्शन आहेत अशा नाश्त्याला. तर साधारणपणे 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलोय माया बेला. आणि हॉलिवूडची फेमस मूवी द बीच जिथे शूट झालती ते हेच फेमस माया बे. त्याच्यानंतरच हे आयलंड जास्त फेमस झालं. आणि काय नजारा आहे, काय नजारा आहे, वा, अप्रतिम.